आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। द्वारका परिसरातील पाणी टंचाईचा मुद्दा महासभेत, नगरसेविका सीमा पवार यांची ठाम मागणी। नाशिक द्वारका परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणी समस्येचा मुद्दा आज नाशिक महानगरपालिकेच्या महासभेत नगरसेविका सीमा पवार यांनी ठामपणे उपस्थित केला। वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर परिसरात पाणी पुरवठा अनियमित होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले। द्वारका परिसरातील अनेक भागांमध्ये कमी दाबाने पाणी येणे, ठरलेल्या वेळेत पाणी पुरवठा न होणे, तसेच काही ठिकाणी वारंवार पाणी पुरवठा खंडित होणे अशा समस्या नागरिकांना भेडसावत असल्याचे त्यांनी सांगितले। यामुळे महिलांसह नागरिकांना पाण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत असल्याची बाबही त्यांनी मांडली। या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरळीत व पुरेसा पाणी पुरवठा मिळावा यासाठी महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी ठाम मागणी नगरसेविका सीमा पवार यांनी महासभेत केली। आपल्याकडे आता लगभग 6 एमएलडी पाणी हे आपल्या द्वारका परिसरासाठी सोडण्यात येत आहे। पण नाशिक शहर एवढं झपाट्याने वाढत आहे, त्याच्याकडे द्वारका परिसरात एवढी लोकसंख्या वाढलेली असताना वाढती लोकसंख्येचा अंदाज घेऊन मला वाढीव पाणी म्हणजे हे 10 एमएलडी पाहिजे आहे आणि त्यात तुम्ही अजून पाणी कपात करून हे 6 एमएलडी आम्ही पाणी घेतलं तरी तुम्ही आता ते सुद्धा नाही म्हणताय, तर हे असं चालणार नाही। कारण द्वारका परिसरात डायरेक्ट पाणी पुरवठा बंद करण्यात आलेला आहे। पाणी देण्यात नकार देण्यात आलेला आहे का? द्वारका एरिया हा पाकिस्तानात आहे का? पंचवटी विभाग व यांत्रिकी विभाग यांनी संयुक्त बैठकीद्वारे हा आराखडा स्पष्ट केला गेला पाहिजे। तसंच मोफत प्लॅनिंगचं नियोजन होईपर्यंत विद्यमान पाणी पुरवठ्यात कोणतीही कपात करता येऊ नये। मुकणे येथून पूर्ण क्षमतेने पाणी